विषय सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी क्लास 12वी कॉमर्स. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये एकूण 10 चॅप्टर दिलेले आहेत. यामध्ये एक इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स हा चॅप्टर आपला झालेला आहे. 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा टॉपिक देखील आपला झालेला आहे. 3 ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर भागीदारी संस्थेमध्ये नवीन भागीदाराचा प्रवेश. त्यानंतर 4 नंबरचा टॉपिक रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि 5 नंबरचा टॉपिक डेथ ऑफ पार्टनर. 3, 4 आणि 5 हे जे टॉपिक्स आहेत हे 10 मार्कासाठी परीक्षेमध्ये एकमेकास ऑर दिलेले असतात आणि यामध्ये ॲडमिशन हा टॉपिक प्रश्न कंपल्सरी असतो आणि ऑर म्हणून रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड डेथ ऑफ पार्टनर हे ऑर असल्यामुळं आपणा सर्वांना ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर हा टॉपिक अभ्यास करताना आपल्याला तो विचारात घ्यायचा आहे. त्यानंतर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म 6 नंबरचा टॉपिक आपण थांबविलेला आहे आणि नंतर आपण त्याची रिव्हिजन घेणार आहोत. तर आज आपण रिकन्स्टिट्यूशन्स ऑफ पार्टनरशिप यामध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनर या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत आणि यामध्ये आज आपण थिअरी पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रॉब्लेम सोल्युशनला सुरुवात करणार आहोत. तर आपण पाहूया रिटायरमेंट ऑफ पार्टनर. तर रिटायरमेंट ऑफ पार्टनर याला आपण भागीदाराची निवृत्ती किंवा रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा आपला 4 नंबरचा टॉपिक आहे आणि ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर या टॉपिकला ऑर आहे. तरी अभ्यास करताना आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनर याच्यावरच जास्त भर द्यायचा आहे. तर आज आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर भागीदाराची निवृत्ती यामध्ये एकदम सोपा टॉपिक आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन, एकूण 8 मुद्दे पाहणार आहोत. न्यू रेशो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, गेन रेशो, ओल्ड पार्टनर्सला होणारा फायदा त्याला आपण गेन रेशो असं म्हणतो. 4 ट्रीटमेंट ऑफ गुडविल, गुडविलच्या जर्नल एंट्रीज उदाहरण सोडवताना. 5 ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड और जनरल रिझर्व और ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट और लॉस. याचा अर्थ जो काय संस्थेमध्ये प्रॉफिट किंवा लॉस होईल तो संचित प्रॉफिट और लॉस. 6 रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज. ॲसेटचं मालमत्तेचं पुनर्मूल्यांकन
आणि लायबिलिटीचे पुनर्मूल्यांकन. 7 ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. आणि 8 टोटल अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर. रिटायरिंग पार्टनर म्हणजे आता भागीदारी संस्था सोडून जाणार आहे, रिटायर होणार आहे. तर आपण त्यामध्ये पाहूया पहिल्यांदा इंट्रोडक्शन. व्हेन उदाहरणार्थ आपण समजा घेतलं इथं पी, क्यू आणि आर हे 3 पार्टनर आहेत आणि यामधला समजा एज फॅक्टरनुसार हा समजा आर रिटायर झाला तर हा निघून जाईल आणि भागीदारी संस्थेमध्ये कंटिन्यू पार्टनर कोण राहतील? पी अँड क्यू. म्हणजे हा नसेल आणि पी अँड क्यू असतील. याला म्हणायचं जो जाणारा भागीदार आहे, जो निवृत्त होणार आहे. आता निवृत्त होण्याची कारणे आपण खालील पाहणार आहोत. तर इंट्रोडक्शन. व्हेन वन मेंबर ceases to be a partner and the remaining partners continue to carry on the business of the firm, it is called as retirement of a partner. म्हणजे एखादा भागीदार सीजस म्हणजे काय, सोडून गेला आणि बाकीचे भागीदार काय करतात, आपली पार्टनरशिप फर्म कंटिन्यू ठेवतात. जो जातो त्याला आपण म्हणतो रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर. द न्यू partnership business will continue with the remaining partners and the retiring partner will get the amount payable to him after considering net balance of capital and current account, his share of profit or loss on revaluation of asset and liabilities, his share of accumulated profit, goodwill, etc. ज्यावेळेस हे पी अँड क्यू हे पार्टनर असतात, आर हा सोडून जातो, निवृत्त होतो, तर मग पी अँड क्यू हे जे कंटिन्यू पार्टनर आहेत, एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत, तर हे कंटिन्यू पार्टनर काय करतात, ह्या आरला जी काय अमाऊंट द्यायची आहे जाताना त्याची अमाऊंट असेल, प्रॉफिट लॉस असेल, ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट और लॉस असेल, बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील ना त्या त्याला देऊन टाकल्या जातात. त्याचा वाटा त्याला दिला जातो आणि पी अँड क्यू हे आपली फर्म पुन्हा काय करतात, कंटिन्यू करतात. पार्टनर मे रिटायर फ्रॉम द बिझनेस ड्यू टू ओल्ड एज. म्हणजे पार्टनर रिटायर कशामुळे होतो, तर एकतर वय झालेलं असतं किंवा मिसअंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकाबद्दल गैरसमज झालेले असतात, वादविवाद, भांडण, तंटा, नंतर त्यामध्ये गैरसमजुती, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये दिसून येतात. तर या पद्धतीने आपण मिसअंडरस्टँडिंग amongst the partners, loss in business or want to start new business venture, etc. A partner may retire. म्हणजे भागीदार रिटायर केव्हा होतो, तर एक बाय गिविंग नोटीस टू रिमेनिंग पार्टनर्स इन द केस ऑफ पार्टनरशिप ॲट विल. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या भागीदाराची इच्छा असते, उदाहरणार्थ पी, क्यू अँड आरची इच्छा असते, विल, आणि तो काय करतो, मग ह्यांना अर्ज देऊन टाकतो की भागीदारी संस्थेत मला भागीदार नको आहे म्हणून. 2 इन अकॉर्डन्स विथ द ॲग्रीमेंट बाय द पार्टनर्स. तसं भागीदारांमध्ये काय झालेलं असतं, ॲग्रीमेंट झालेलं असतं. आणि 3 विथ द कॉन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स. आणि सर्व भागीदाराची इच्छा असते की निवृत्ती घेणे. ही झाली आपली इंट्रोडक्शन. नेक्स्ट दुसरा पॉईंट आपला आहे न्यू रेशो. मग आता न्यू रेशो कसा काढायचा, नवीन रेशो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. द रेशो इन विच द
continuing partners decide to share the future profits and losses is known as a new profit sharing ratio. म्हणजे ज्यावेळेस पी क्यू आणि आर हा जाणार असेल तर त्यावेळेस भविष्यामध्ये यांचा न्यू रेशो काय असेल कंटिन्यू पार्टनरचा, याचा नाही, आता हा सोडून जाणार आहे. मग आपण एक्झाम्पल बघूया. एक ए बी, आता एक्झाम्पल खूप छान आहे पहा. ए बी अँड सी शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ, मग त्यांचा ए बी आणि सी यांचा रेशो काय दिला आहे 4:2:1. आणि यामधला ही बी रिटायर, म्हणजे कोण रिटायर झाला याच्यामध्ये बी जर रिटायर झाला तर व्हॉट विल बी द न्यू रेशो. मग न्यू रेशो काय असेल, मग ए आणि सीचा 4:1 हा न्यू रेशो असेल. म्हणजे ह्याचा काय होईल, बीचा काय होईल, रेशो कट होऊन जाईल कारण तो जाणारा आहे. दुसरं उदाहरण पाहू आपण. दुसरं एक्स वाय अँड झेड शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली, म्हणजे यांचा रेशो कसा आहे, इक्वली आहे. 1/3 आणि 1/3 हा यांचा रेशो आहे इक्वली. आणि यामधील काय झाला, झेड रिटायर झाला, समजा हा रिटायर झाला तर झेड रिटायर्स अँड हिज शेअर इज ॲक्वायर्ड बाय एक्स अँड वाय इन द रेशो ऑफ 3:1. मग काय केलं, झेडचा जो रेशो आहे तो एक्सने ॲक्वायर्ड घेतला आणि वायने ॲक्वायर्ड घेतला आणि तो कसा घेतला आहे 3:1. तर न्यू रेशो काय असेल, तर न्यू रेशो कसा असेल बघा. तर ॲन्सर कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग ओल्ड रेशो दिला आपल्याला 1:1 म्हणजे 1/3 एक्स वाय झेड इक्वल रेशो त्यांचा इक्वल म्हणून प्रत्येकी 1:1. आणि मग आता झेड इज ॲक्वायर्ड बाय एक्स अँड वाय इन द रेशो ऑफ 3:1 म्हणजे 3:1 त्यांनी काय केलं, एक्सने आणि वायने 3:1 या प्रमाणामध्ये त्याचा रेशो ॲक्वायर्ड घेतला. तर एक्स गेन रेशो काय असेल, मग एक्स गेन रेशो असेल मग तो, आता इथं 3:1 म्हणून ओल्ड रेशो यांचा कसा आहे 1/3 गुणिले ॲक्वायर्ड रेशो कसा आहे 3/1 म्हणजे 3/4 म्हणजे तो किती आला 3/12 आला कॅल्क्युलेशन करून. नंतर वायचा ओल्ड रेशो आहे 1/3 आणि ॲक्वायरिंग रेशो आहे 1/4 म्हणजे 1/12. म्हणून एक्स न्यू शेअर 1/3 अधिक 3/12 म्हणजे किती आला तो आलेला आहे 4+3 भागिले 12 7/12. त्यानंतर वायचा न्यू रेशो आला 1/1/12 म्हणजे तिथं आला 2+3 भागिले 12 म्हणजे 5/12. आणि म्हणून न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्स अँड वाय इज इक्वल टू 7/5. हा झाला आपला दुसरा पॉईंट न्यू रेशो. तिसरा पॉईंट आपला आहे गेन किंवा बेनिफिट रेशो म्हणजे फायदा. बेनिफिट म्हणजे काय, फायदा. आता फायदा यांना काय होतो ओल्ड पार्टनरला ते आपण पाहू तिसऱ्या उदाहरणामध्ये. तर गेन रेशो म्हणजे काय, द रेशो इन विच द कंटिन्यू पार्टनर्स ॲक्वायर द रिटायरिंग पार्टनर्स शेअर इज कॉल्ड गेन रेशो. इट इज नॉर्मली यूज टू राईट ऑफ गुडविल. म्हणजे हा रेशो कशासाठी आपण वापरायचा, गुडविलच्या एंट्रीज करण्यासाठी वापरायचा. क्रिएटेड ऑर रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर ओनली. आता गेन रेशोचं सूत्र काय, गेन रेशोचं सूत्र आहे GNO. GNO म्हणजे काय, GNO म्हणजे गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. आता इथं आपल्याला दिलं आहे गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. आता आपण काय करू,
एक उदाहरण घेऊ, एक्झाम्पल घेऊ आणि मग तुमच्या लक्षात येईल. आता उदाहरणामध्ये ए, बी अँड सी आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:3:2 आणि याच्यामधला कोण रिटायर झाला? बी. बी रिटायर्स, निवृत्त झाला. अँड ए अँड सी शेअर फ्युचर प्रॉफिट्स इक्वली आणि त्यांचा भविष्यातील जो हिस्सा आहे तो कसा आहे? ए आणि सीचा इक्वल आहे, एकास एक आहे, इक्वली. कॅल्क्युलेट गेन रेशो. मग आता गेन रेशो सूत्र आपलं काय? पहिल्यांदा न्यू रेशो घ्यायचा, नंतर ओल्ड रेशो घ्यायचा. तर आपण आता बघू ओल्ड रेशो. मग आता एचा गेन रेशो आपण काढू. एचा गेन रेशो पहिल्यांदा न्यू रेशो किती आहे? एकास एक म्हणजे 1/2 वजा ओल्ड रेशो कसा आहे? 4:3:2 म्हणजे 4 आणि 3 7 आणि 2 9 म्हणजे 4/9 म्हणजे किती आला? 1/18 आला. सीचा गेन रेशो काय आहे? याच्यामध्ये न्यू रेशो आहे 1/2 वजा 2/9 आणि त्याचा रेशो आला, न्यू रेशो आला 5/18. म्हणून गेन रेशो ऑफ ए अँड सी इज 1:5 हे इथं उत्तर आलेलं आहे. तर हे इक्वेशन आपल्याला सोडवायला जमतंच. आता आपण दुसरं उदाहरण पाहू. समजा दुसऱ्या उदाहरणामध्ये एक्स वाय अँड झेड आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:3:2 म्हणजे 4:3:2. यातला कोण रिटायर झाला? झेड. हा झेड रिटायर झाला. तर न्यू रेशो ऑफ एक्स अँड वाय इज 3:2 आणि त्यांचा न्यू रेशो दिला आहे एक्स आणि वायचा 3:2 हा दिलेला आहे. कॅल्क्युलेट द गेन रेशो. मग गेन रेशोचं सूत्र काय? गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. मग आता इथं एक्स गेन रेशो पहिल्यांदा न्यू रेशो घ्यायचा. न्यू रेशो काय? 3:2 म्हणजे 3/5. ओल्ड रेशो 4:3:2 म्हणजे 4/9. इक्वेशन सोडवल्यानंतर 7/45. नंतर वायचा गेन रेशो, न्यू रेशो आहे 2/5 आणि ओल्ड रेशो आहे 3/9. इक्वेशन सोडून उत्तर आलं 3/45 आणि म्हणून गेन रेशो ऑफ एक्स अँड वाय इज 7:3. किती आलं इथं? 7:3 हे आलं. त्यानंतर पहिलं उदाहरण झालं, दुसरं एक्झाम्पल झालं, तिसऱ्या समजून घेऊन नाही समजलं तर आता तिसऱ्या उदाहरणामध्ये पी क्यू अँड आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 2:1. तर यातला कोण रिटायर झाला? क्यू रिटायर झाला. क्यू. आता शिल्लक कोण राहिलं? पी आणि आर. आता हे कंटिन्यू पार्टनर राहिले आणि हा क्यू काय झाला? रिटायर झालेला आहे. कॅल्क्युलेट द गेन रेशो. आता आपल्याला सांगितलं इथं ओल्ड रेशो काय आहे? 2:1 आणि न्यू रेशो काय राहिला? ऑटोमॅटिक काय राहिला? पीचा 2 आणि आरचा 1 म्हणजे 2:1. न्यू रेशो बरोबर 2:1. मग आता आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन करायचं. पीज गेन रेशो म्हणजे न्यू रेशो किती आहे? 2:1 म्हणजे 2/3 आणि ओल्ड रेशो आहे 2:1 म्हणजे 2/5 म्हणजे उत्तर किती आलं आपलं? त्याचं रेशो किती आला? 4/15. नंतर आरचं न्यू रेशो किती आहे? 2:1 म्हणजे 1/3. ओल्ड रेशो त्याचा आहे 1/5. इक्वेशन केल्यानंतर उत्तर आलं 2/15 आणि म्हणून गेन रेशो बरोबर किती आला? मग आता इथं 4:2 म्हणजेच 2 बे 2 4 म्हणजेच किती आला? 2:1 हा त्यांचा काय आला? गेन रेशो आला. म्हणजे एक्सला आणि पी अँड आरला तेवढा गेन होणार, फायदा होणार. नेक्स्ट आता आपला चौथा पॉईंट आहे गुडविलच्या एंट्रीज. ट्रीटमेंट ऑफ गुडविल.
मग त्यामध्ये सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन, जर्नल एंट्री. तर ह्या जर्नल एंट्रीचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्या एंट्रीज काय करायच्या आहेत, आपल्याला पाठ करायच्या आहेत. पण आपण उदाहरणामध्ये उदाहरण सोडवताना आपण त्या एंट्रीचा जास्त विचार करणार आहोत. तर सर्वांनी ट्रीटमेंट ऑफ गुडविल या एंट्रीचा काय करा, स्टडी करा. आता आपण बघूया चौथा पॉईंट आपला पहिला पॉईंट काय झाला इथं, हे पहा. इथं आपला पहिला पॉईंट काय झाला, पहिला झाला इंट्रोडक्शन, दुसरा झाला न्यू रेशो, तिसरा झाला गेन रेशो आणि चौथा आपला आहे ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ते आपण आता चौथा पॉईंट पाहत आहोत, ट्रीटमेंट ऑफ गुडविल. तर त्यामध्ये सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन आणि जर्नल एंट्री काय पाठ करायची ती. पहिले सिरियल नंबर. वेन गुडविल ऑफ द एंटायर फर्म इज रेज म्हणजे उभारणी, अँड रिटेन म्हणजे उभे केले आणि कायम केले. तर त्यावेळेस काय करायचं, एकच एंट्री करायची, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि वापरायचं तिथं ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. गुडविल ॲपेअर इन द बॅलन्स शीट आणि हे गुडविल बॅलन्स शीटमध्ये दिसेल. म्हणजे काय करायचं, रेज अँड रिटर्न ऑफला काय एंट्री करायची, फक्त एकच, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दुसरं ट्रान्झॅक्शन, वेन गुडविल ऑफ एंटायर फर्म इज रेज अँड रिटर्न ऑफ म्हणजे काय केलं, उभारले, निर्माण केले आणि काय केले, वजा केले. रिटर्न ऑफ करणे म्हणजे काय करणे, वजा करणे, नाहीसे करणे. तर त्यावेळेस किती एंट्री करायची आपण, 2. पहिली एंट्री करायची वेन गुडविल इज रेज, मग पहिली एंट्री होईल गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याला वापरायचं ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि आता रिटर्न ऑफची करू. बी वेन गुडविल इज रिटर्न ऑफ, मग त्यामध्ये घ्यायचं कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. गुडविलला डेबिट केलं होतं पहिल्याच्यामध्ये, दुसऱ्या एंट्रीमध्ये काय करायचं, क्रेडिट करायचं. आणि यामध्ये गुडविल विल नॉट ॲपेअर इन बॅलन्स शीट. कशामध्ये, रेज अँड रिटर्न ऑफ. पहिलं काय होतं आपलं, रेज अँड रिटर्न होतं म्हणजे उभारले आणि कायम ठेवले, कायम केले. दुसऱ्यामध्ये काय केलं, रेज आणि काय केलं, रिटर्न ऑफ केलं. आता तिसरं, वेन गुडविल इज रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटर्निंग पार्टनर्स शेअर अँड रिटेन इन द बिझनेस. आणि मग ते काय केलं, रिटेन केलं. तर तिथं किती एंट्री करायची, तर पहिली त्याच्यामध्ये एंट्री आहे गुडविल अकाउंट डेबिट टू रिटर्निंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इन दिस गुडविल विल ॲपेअर इन न्यू बॅलन्स शीट इज दॅट एक्सटेंड म्हणजे ते काय केलं आपण, वाढवलेलं आहे. पुढे नेक्स्ट 3. आता 4. व्हेन गुडविल इज रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटर्निंग पार्टनर्स शेअर अँड देन रिटर्न ऑफ म्हणजे एक्सटेंड केलं आणि रिटर्न ऑफ केलं. किती एंट्री करायच्या, 2. पहिली करायची रेजची, गुडविल अकाउंट डेबिट टू रिटर्निंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि दुसरी करायची रिटर्न ऑफची, कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. इथं वापरायचा गेन रेशो, गुडविल नॉट ॲपेअर इन न्यू बॅलन्स शीट. त्यानंतर 5वी एंट्री गुडविलची, इन केस गुडविल ऑलरेडी ॲपेअर्स इन द ओल्ड बॅलन्स शीट. आणि जर गुडविल जुन्या बॅलन्स शीटमध्ये दिसत असेल तर त्यावेळेस काय होतं, तर द डिफरन्स इन गुडविल अमाऊंट कॅन बी शोन आयदर इन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ऑर रिव्हॅल्युएशन अकाउंट इन MD रेशो और इन पार्टनर्स कॅपिटल और करंट रेशो. म्हणजे जो काही रेशो दिलेला असेल ना त्या रेशोच्या प्रमाणामध्ये काय करायचं, ते गुडविल काय करायचं, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटला ट्रान्सफर करायचं. त्यानंतर आपला 5वा पॉईंट आहे ट्रान्सफर ऑफ जनरल रिझर्व्ह फंड और जनरल रिझर्व्ह ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट और लॉस. तर आपण हे पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो आणि पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंटच्या क्रेडिट किंवा डेबिट साईडला आपण घेतो. त्यानंतर 6वा पॉईंट आपला आहे रिव्हॅल्युएशन ऑफ
ॲसेट्स अँड लायबिलिटीज. तर याच्यामध्ये रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट अँड लायबिलिटी अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज. मग याच्यामध्ये आपण काय करतो, स्टेप्स वापरतो. त्यामध्ये आपण स्टेप्स वापरतो. स्टेप्समध्ये त्यामध्ये पहिली स्टेप्स आपली आहे ट्रान्सफर स्टेज. मग त्यामध्ये आपण पहिल्यांदा ॲसेट ट्रान्सफर करतो, नंतर लायबिलिटी ट्रान्सफर करतो, ते त्याच्यामध्ये आहे. आणि इथं आपल्याला कोणता अकाउंट ओपन करायचा आहे, तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट. म्हणजे जी ॲडमिशनचं उदाहरण सोडण्याची प्रोसिजर आहे, तीच ॲडमिशनची उदाहरण सोडण्याची प्रोसेसच काय करायची, आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरला काय करायची, वापरायची आहे. तर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज म्हणजे ॲसेटच्या किमतीमध्ये घट झाली तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला, जर ॲसेटच्या किमतीमध्ये वाढ झाली तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, जर लायबिलिटी कमी झाल्या तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, जर लायबिलिटी वाढल्या, खर्च झाला, जास्त देणं वाढलं तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि मग तिथं आपण काय करतो, रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण तिथं क्लोज करून काय करतो, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन किंवा लॉस ऑन रिव्हॅल्युएशन असं आपण तिथं काय करतो, काढून ते आपण पार्टनर्स करंट ऑर कॅपिटल अकाउंटला घेतो. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट क्लोज करतो आणि त्याचा डिफरन्स आपण कुठे घेतो, न्यू बॅलन्स शीटला घेतो. आणि शेवटी न्यू बॅलन्स शीट काय होतं, तिथं क्लोज होतो. याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, इथं उदाहरण सोडवायचं आहे. तर हे झालं आपलं 6 नंबरचं रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज. त्यानंतर ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. आता कॅपिटलची ॲडजस्टमेंट कशी करायची, तर ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर कॅपिटलची ॲडजस्टमेंट करताना सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन आणि जर्नल एंट्री. तर पहिलं, इफ सरप्लस इज पेड बॅक टू कंटिन्यूइंग पार्टनर्स, तर एंट्री करायची. आता इथं पेड शब्द आहे. पेड शब्द म्हणजे काय करणार, आपण कॅश ऑर बँक अकाउंटला क्रेडिट करणार. कंटिन्यूइंग पार्टनर टू कंटिन्यूइंग पार्टनर्स म्हणजे कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. त्याच्यानंतर दुसरं, इफ सरप्लस ऑन कॅपिटल अकाउंट इज नॉट पेड. आता नॉट पेड आहे बट ट्रान्सफर टू लोन अकाउंट ऑर करंट अकाउंट, तर एंट्री काय करायची, तर एंट्री कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कंटिन्यू पार्टनर्स करंट अकाउंट ऑर लोन अकाउंट. ह्या एंट्रीज काय करा, एंट्रीचा अभ्यास करा. एंट्रीचं काय करायचं आहे, आपण याचा अभ्यास करायचा आहे, हे लक्षात घ्या. तर एंट्रीचा, जर्नल एंट्रीचा आपल्याला काय करायचं, तिथं अभ्यास करायचा आहे जर्नल एंट्रीचा. दुसरं झालं. तिसरं, इफ कंटिन्यू पार्टनर्स ब्रिंग्स कॅश टुवर्ड्स हिज डेफिशियन्सी इन द कॅपिटल अकाउंट, मग एंट्री कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि 4 नंबर, इफ डेफिसिट इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट ऑर करंट अकाउंट, एंट्री होईल कंटिन्यू पार्टनर्स करंट ऑर लोन अकाउंट डेबिट टू कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर जर्नल एंट्रीचं काय करा, व्यवस्थित स्टडी करा. नेक्स्ट, त्यानंतर आपलं थिअरीचा याच्यामधला आपला शेवटचा पार्ट आहे, असर्टेनमेंट ऑफ रिटर्निंग पार्टनर्स शेअर ऑफ प्रॉफिट ऑन
रिटायरमेंट. असर्टेनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट. म्हणजे जो भागीदार निवृत्त होणार आहे त्याचा प्रॉफिटचा जो शेअर आहे तो कशा पद्धतीने द्यायचा. तर इथं एक आपल्याला खूप महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. मग तिथं आपल्याला 2 एंट्री लक्षात ठेवायच्या आहेत. तर इथे एक एंट्री लक्षात घ्या तुम्ही, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट तात्पुरता तिथे ठेवायचा टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. आणि दुसरं रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. म्हणजे काय करायचं, तो ट्रान्सफर करायचा. आता पुढं असर्टेनमेंट करताना सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन आणि जर्नल एंट्री रिटायरिंग पार्टनरच्या बाबतीमध्ये एकदम सोपं आहे. आता त्याला काय करायचं आहे, लमसम रक्कम द्यायची आहे. लमसम म्हणजे काय, काही त्याला रक्कम द्यायची आहे काही. तर रक्कम द्यायची म्हणजे सोपी एंट्री, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. समजा त्याला हप्त्याने द्यायची, तर त्यामध्ये रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट त्याला हप्त्याने द्यायची. समजा तिसरं, व्हेन इंटरेस्ट चार्ज ऑन लोन अमाऊंट, तर इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. मग त्याच्या लोनवर आपण काय करायचं, इंटरेस्ट आकारायचं. नंतर पुढं व्हेन इंटरेस्ट पेड इन कॅश, समजा आपण त्याला इंटरेस्ट कॅशमध्ये पेड केलं तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. आणि समजा इफ अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर इज पार्टली पेड, म्हणजे त्याला काही रक्कम कॅशमध्ये दिली अँड बॅलन्स ड्यू ट्रान्सफर टू लोन अकाउंट, म्हणजे काही कॅशमध्ये आणि काही लोनमध्ये, तर ते पण सोपं आहे. रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट आणि टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. तर या पद्धतीने आपली थिअरी आपण या पहिल्या लेक्चरमध्ये पूर्ण केलेली आहे. तर सर्वांनी या थिअरीमध्ये इंट्रोडक्शन व्यवस्थित वाचा, तुम्हाला नोट्स नंतर पाठवले जातील. त्यामध्ये न्यू रेशो कसा काढायचा, गेन रेशो कसा काढायचा, ट्रीटमेंट ऑफ गुडविलच्या एंट्रीज कशा करायच्या, नंतर 5 नंबरला ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड ऑर जनरल रिझर्व्ह ऑर ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट ऑर लॉस कसा करायचा, त्यानंतर 6 रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज, 7 नंबरला कॅपिटल ॲडजस्टमेंटच्या एंट्रीज कशा करायच्या, आणि 8 नंबरला टोटल पेएबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर. आणि त्या निवृत्त झालेल्या भागीदाराला जाताना त्याला आपण त्याची रक्कम कॅशमध्ये देणार का, लोनमध्ये देणार का, इन्स्टॉलमेंटमध्ये देणार का, आपण त्याला त्याच्यावरचं व्याज देणार. तर त्या संबंधी आपण यामध्ये काय केलेलं आहे, आपण एंट्रीज आणि थिअरी पाहिलेली आहे. भागीदाराची निवृत्ती यामध्ये आपण न्यू रेशो, गेन रेशो, बेनिफिट रेशो, त्यानंतर त्याचे एक 4-5 एक्झाम्पल पाहिले. तर ते एक्झाम्पलचा घरी तुम्ही काय करा, पुस्तकातून व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर आपण ट्रीटमेंट ऑफ गुडविलच्या 5 एंट्रीज पाहिल्या. त्यानंतर आपण याच्यामध्ये त्याला रक्कम देताना आपण काय केलं, विचार केला. लमसम द्यायची असेल तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट, इन्स्टॉलमेंटमध्ये असेल तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट, व्हेन इंटरेस्ट चार्ज ऑन लोन अमाऊंट, म्हणजे आपला तोटा झाला, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट, व्हेन इंटरेस्ट पेड इन कॅश रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. आणि जर आपल्याला लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं असेल तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. आणि इफ अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर इज पार्टली पेड इन कॅश अँड पार्टली पेड इन लोन, सोपं, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट अँड टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. तर आपण आता उद्याच्या तासाला आपण काय करणार आहोत, ह्याचे प्रॉब्लेम सोल्युशन पाहणार आहोत. तर प्रॉब्लेम सोल्युशनमध्ये आपल्याला या रिटायरमेंट ऑफ पार्टनर, म्हणजे आपला हा जो टॉपिक आहे
रिटायरमेंट ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर यामध्ये आपल्याला कोणते कोणते अकाउंट ओपन करायचे आहेत, तर यामध्ये आपल्याला एक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा आपण त्याला म्हणतो रिव्हॅल्युएशन अकाउंट, 2 पार्टनर्स कॅपिटल और पार्टनर्स करंट अकाउंट, 3 बॅलन्स शीट याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतो, ओपन करावा लागतो. तर आपण यामध्ये उदाहरणांचा अभ्यास करताना पहिल्यांदा तुम्ही काय करा, ही जी सर्व थिअरी आहे ही सर्व थिअरी तुम्हाला नोट्सद्वारे पाठवली जाईल आणि मग तुम्ही काय करायचे त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे. आणि उद्यापासूनचे जे दुसऱ्या तासापासूनचे जे याचे जे उदाहरणं होतील, एक आपण 4-5 उदाहरणं घेणार आहोत, तर ते उदाहरणं होतील, तर त्या उदाहरणाचा अभ्यास करा. आपली जी दुसरी युनिट टेस्ट आहे त्या दुसऱ्या युनिट टेस्टसाठी आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर, ॲडमिशन ऑफ पार्टनर आणि रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे 3 आणि 4 नंबरचा टॉपिक आपण तिथं विचारात घेणार आहोत ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी. तरी सर्वांनी काय करा, अभ्यासाची जी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहेत तर त्यासंबंधी तयारी ठेवा आणि अभ्यास चालू ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, आपला रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये आपल्याला कोणते कोणते अकाउंट ओपन करायचे, तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला ओपन करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, 2 आपल्याला ओपन करायचं आहे पार्टनर्स करंट अकाउंट किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, 3 नंबरला आपल्याला ओपन करायचं आहे बॅलन्स शीट, हे ओपन करायचं आहे. म्हणजे सेम ॲज कशासारखी प्रक्रिया आहे याची, ॲडमिशन हा जो आपला टॉपिक आहे ना, ॲडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिकच्या प्रमाणेच काय करायचं आहे, हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर आपणास जे रिटायरमेंट ऑफ पार्टनरची जी थिअरी पाठवलेली आहे ती थिअरी सर्व स्टुडंटने काय करायचे, हे व्यवस्थितरित्या पूर्ण करायचे आहे. आणि आपण या टॉपिकमध्ये काय आजपर्यंत पूर्ण केलं, तर यामध्ये आपण पूर्ण केलं इंट्रोडक्शन. मग त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये की भागीदाराची निवृत्ती कशामुळे होते, तर त्यामध्ये आहे पहिलं कारण बाय गिव्हिंग नोटीस टू रिमेनिंग पार्टनर्स इन द केस ऑफ पार्टनरशिप ॲट विल. म्हणजे भागीदारांची इच्छा असेल तर ते काय करतात, एकमेकाला नोटीस देतात आणि त्यामधून काय करतात, आपली भागीदार संस्थेचं भागीदारी संस्थेमधील भागीदार निवृत्त होणार आहे त्याबद्दल त्यांच्यामध्ये विचारविनिमय होतो. दुसरं, इन अकॉर्डिंग्स विथ द ॲग्रीमेंट बाय द पार्टनर्स. आणि त्यांचं जे ॲग्रीमेंट असतं त्या ॲग्रीमेंटमध्ये भागीदाराची निवृत्ती त्यामध्ये करारामध्ये दिलेली असते. आणि तिसरा पॉईंट आहे विथ द कॉन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स. आणि सर्व भागीदाराची इच्छा आहे किंवा इच्छा व्यक्त केली की कोण निवृत्त होणार आहे, कोणाला निवृत्त व्हायचं आहे, त्याच्या इच्छेनुसार तो भागीदार काय होऊ शकतो, निवृत्त होऊ शकतो. तर आपला हा जो टॉपिक आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा ॲडमिशनला ऑर आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण या टॉपिकमध्ये आपण पाहिलेलं आहे न्यू रेशो. तर न्यू रेशोचं आपण इथं एक उदाहरण पाहिलं, एक्झाम्पल पाहिलं. त्यानंतर आपण गेन रेशोचे आपण गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो म्हणजे GNO हे सूत्र वापरून आपण काय केलं, एक एक्झाम्पल्स त्याचे पाहिले. त्यामध्ये आपण पहिलं एक्झाम्पल पाहिलं, 2 नंबरचं पाहिलं, नंतर 3 नंबरचं पाहिलं. त्याचबरोबर आपण 3 एक्झाम्पलद्वारे आपण गेन रेशो कसा काढायचा ते पाहिलं. त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ गुडविल एंट्री, जर्नल एंट्री स्टडी, पुन्हा एकदा सांगतो स्टडी करा. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड और जनरल रिझर्व और ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट और लॉस म्हणजे संचित नफा किंवा तोटा. त्यानंतर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज. आणि त्यानंतर 7 नंबरला ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल.
आणि त्यानंतर रिटायरिंग पार्टनरला त्याचा शेअर ऑफ प्रॉफिट देताना किंवा रक्कम देताना त्यामध्ये ह्या 2 एंट्री खूप महत्त्वाच्या आहेत. एक आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑर करंट अकाउंट आणि दुसरी आहे रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. ह्या 2 एंट्री जरा तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या, बाकी आपल्याला जमणारच आहे. आणि त्याचबरोबर आणखीन काही शब्द जे आहेत त्यामध्ये लमसम अमाऊंट दिली, इन्स्टॉलमेंटनी त्याला दिली, त्याच्यावर आपल्याला आपण इंटरेस्ट दिलं, नंतर कॅशमध्ये इंटरेस्ट दिलं, नंतर त्याला आपण लोनला त्याची अमाऊंट ट्रान्सफर केली किंवा त्याला काही रक्कम आपण काय केलं कॅशमध्ये दिली आणि काही रक्कम त्याच्या लोनला ट्रान्सफर केली. तर काय जर्नल एंट्री करायच्या त्या इथं दिलेल्या आहेत. तर सर्वांनी काय करायचं माहिती का, मस्तपैकी या टॉपिकचा काय करा माहिती का, अभ्यास करा आणि व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ऐकायचा आहे. आपण उद्याच्या तासापासून 2 नंबरच्या लेक्चरपासून आपण सुरू करणार आहोत प्रॉब्लेम सोल्युशन्स. तर बी रेडी, सर्वांनी तयार राहा अभ्यासाला आणि आपल्या रोजच्या रुटीन कामकाजाला तयार राहा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद देतो.